नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात आता काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. त्याच्यामुळे जो प्रश्न अनेक जणांना पडलेला होता, की पाऊस कुठे गायब झालेला आहे किंवा पावसाचा जोर कधी वाढेल, त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या मागे जी आहे ती आहे सॅटेलाइट इमेज. या माध्यमातून आपल्याला कळतं की वेदर सिस्टम कसं तयार झालंय, वारे कसे वाहत आहेत आणि पावसाचा जोर नेमका कुठे, किती, कसा ताप आपल्याला या इमेजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता इकडे तुम्ही जर बघितलं बंगालच्या उपसागरामध्ये, तर आपल्याला इथे दिसतंय की तिथे हालचाली पाहायला मिळत आहेत. तिथे एक कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा तयार होतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ओडिशा, पश्चिम बंगाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस तिथे पडतोय, कारण पावसासाठी पोषक वातावरण तिथे तयार झालंय. त्याच कमी दाबाचा परिणाम म्हणून, या सगळ्या हालचालींचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. देशभराचा विचार केला तर 25 राज्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा सुद्धा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा येतो. महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. खरं तर हवामान विभागाने याआधी हे क्लिअर केलंय की ऑगस्ट महिन्याचे हे शेवटचे काही दिवस आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये जो पाऊस पडणार आहे तो फार कमी असणार आहे, कारण अल निनोचं सावट यंदा आपल्याला पावसावर पाहायला मिळत आहे. पण सध्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थोडेसे जे वारे आहेत ते वारे आपल्याला सक्रिय झाल्यामुळे पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण GFX मॉडेल पाहूयात. त्या आधारे आपल्याला थोडंसं क्लिअर होईल की नेमका कुठे कसा पाऊस आहे. आता इकडे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे काय दिसतंय, तर हे तुम्हाला हा जो कलर दिसतोय बघा, हिरवा निळा कलर, इथे पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. तिथे पावसाचा जोर वाढणार आहे या भागामध्ये खालच्या. जर आपण विचार केला तर दक्षिण भारताचा हा सगळा भाग आहे. महाराष्ट्रात सुद्धा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा काही भागांमध्ये पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळेल. एकदाच पाऊस येतो जो 5 मिनिटं सतत बरसतो आणि त्यानंतर ऊन पडतं. अशी जी परिस्थिती आहे ना, ती आपल्याला सध्या महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाहायला मिळणार आहे. पाऊस गायबच होणार आहे का? तर नाही. पाऊस कंटिन्यू बरसणार आहे का? तसंही होणार नाहीये. पण पावसाची सर जी येईल ती 5 मिनिटं कंटिन्यू असेल, प्रचंड पाऊस बरसेल आणि नंतर पाऊसच नसेल, डायरेक्ट ऊन येईल. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे तुम्ही जर बघितलं बघा, हा जो सगळा भाग आहे इथे सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळं का होतंय, तर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होतंय. आता अलर्ट हवामान विभागाने जे दिलेले आहेत ते आपण पाहूयात आणि आपल्याला क्लिअर होईल की नेमका कुठे कसा पाऊस असणार आहे. 25 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पुणे, साताऱ्याचा घाट परिसर, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह या भागांमध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलाय. जे वारे येत आहेत बंगालच्या उपसागरातून पश्चिमेकडून तिकडून सगळं आपण जर बघितलं तर हा सगळा पश्चिमेतला काही भाग, त्याचबरोबर इकडून जो आपण बघितलं विदर्भ आणि मराठवाड्यातील सुद्धा काही जे जिल्हे आहेत त्या या सगळ्या प्रभाव जो आहे हा आपल्याला इथे पाहायला मिळेल. 25 तारखेचा अंदाज आपण बघितला. 26 तारखेला सुद्धा पावसाचा जोर काही भागांमध्ये असेल. जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यांसह असेल. पुण्यात सुद्धा वादळी वाऱ्यांसह पाऊस आपल्याला 26 तारखेला पाहायला मिळणार आहे. बाकी मराठवाड्यात थोडंसं ढगाळ वातावरण असेल. पुढे आपण जाऊयात. 27 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर ग्रीन अलर्ट आहे सगळीकडे. पाऊस कुठेच नसणार आहे, पण कडक ऊन असेल अशीही परिस्थिती नसेल. ढगाळ वातावरण असेल. नांदेड, हिंगोली, लातूर आणि जळगावमध्ये ढगाळ वातावरण असेल. 28 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 28 तारखेला पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय, तर 25, 26, 27 हे 3 दिवस महाराष्ट्रात पाऊस असेल. वादळी वाऱ्यांसह पाऊस असेल. हा पाऊस कुठे असेल? विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे. बाकी 28 तारखेनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होईल असं चित्र आहे. सप्टेंबरमध्ये कसा पाऊस असेल हे आपल्याला येत्या काळात कळेल. जसे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होतील त्यानुसार हे ठरवता येईल हवामान विभागाकडून की पाऊस कसा असेल. पण सध्या असे सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला तयार होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे फक्त हलका ते मध्यम पाऊस काही भागांमध्ये आपल्याला बरसताना पाहायला मिळणार आहे. अल निनोचं सावट आहे, त्याच्यामुळे उष्ण वारे येत आहेत आणि त्या उष्ण वाऱ्यांमुळे काय होतंय,
तर मान्सूनच्या वारांमध्ये खंड पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही सगळी परिस्थिती होती पुढच्या काही दिवसांची. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुमच्या भागात कसं वातावरण आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.